तुम्ही पाहत आहात रसिकास कॉर्नर। तर आजचा हा व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग असा आहे, कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा। I look at you and it's easy to see you are that someone I've been trying to meet. I got your number, won't you pick up the phone? हॅलो फ्रेंड्स, आपण आलो आहोत रत्नागिरी येथे। रत्नागिरीपासून 25 किलोमीटर अंतरावरती आहे गणपतीपुळे। तर आपण जाणार आहोत आज गणपतीपुळे येथे। गणपतीपुळे येथे जाण्यासाठी आपल्याला रत्नागिरीवरून बस, रिक्षा किंवा टॅक्सी आपण करू शकतो। गणपतीपुळे हे महाराष्ट्र राज्याच्या कोकण भागातील किनारपट्टी आहे, जिच्या एका बाजूला सह्याद्री पर्वत आणि दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र आहे। हा समुद्र किनारा अतिशय स्वच्छ आहे आणि पांढरी वाळू आहे। संपूर्ण महाराष्ट्र तसेच आसपासच्या राज्यातील पर्यटकांना सुद्धा हे आकर्षित करते। आता आपण जे पाहत आहोत ती आहे साखरतर खाडी। तर पुढे जाताना आपल्याला दिसतो आरेवारे बीच। तर हे बीच देखील अतिशय सुंदर आहे। गणपतीपुळे पासून ते 10 किमी अंतरावरती आहे। हे ठिकाण पर्यटनासाठी वर्षभर उपलब्ध आहे। या ठिकाणास भेट देण्यासाठी उत्तम वेळ ऑक्टोबर ते मार्च महिन्यापर्यंत आहे। आरेवारेच्या बीचच्या या ठिकाणी रोपवेची सुद्धा सुविधा झालेली आहे। मुंबई पासून 350 किलोमीटर अंतरावरती गणपतीपुळे आहे। रत्नागिरीपर्यंत येण्यासाठी आपल्याला हवाई मार्ग, रेल्वे आणि बस या सगळ्या सुविधा आहेत। तसेच पुढे रत्नागिरीवरून आपल्याला बस, टॅक्सीचा वापर करून आपण गणपतीपुळेपर्यंत जाऊ शकतो। तसेच गणपतीपुळे येथे राहण्यासाठी आपल्याला हॉटेल्सची पण सुविधा आहे। बघू शकता की वाटेमध्ये आपल्याला बरीचशी दुकानं पण लागलेली आहेत। या दुकानांमध्ये आपल्याला खाण्यासाठी काही मिळू शकतं। तुम्ही बघू शकता की समुद्र किनाऱ्यावरती आपल्याला सुरचीची झाडे सुद्धा दिसत आहेत। बघा गाईच, आपण आलो आहोत आता गणपतीपुळे येथे। संस्थान श्री देव गणपतीपुळे बघा, नाव बघा तुम्ही। खूप गर्दी आज इथे, रविवार असल्यामुळे। आज काय संडे म्हणून ना आलं की बघ नारळाची झाड। नीट बोल, नीट बोल, पळते तू तर। तुम्ही बघू शकता 2 हत्ती आहेत एंट्री मध्ये आणि त्यानंतर हे उंदीर मामा आहेत या ठिकाणी। असे मानले जाते की हे मंदिर 400 वर्षापेक्षा पण जास्त जुने आहे आणि गणपतीची मूर्ती ही स्वयंभू आहे। आपण जो उंदीर मामा बघत आहेत त्याचं पण एक शास्त्र आहे की उंदीर मामाच्या कानामध्ये जर आपण आपली इच्छा बोलली ती आपली पूर्ण होते। म्हणजेच उंदीर मामा गणपती बाप्पांपर्यंत आपली इच्छा प्रकट करतो आणि गणपती बाप्पा आपली इच्छा पूर्ण करतो, असं एक शास्त्र आहे किंवा अशी मान्यता आहे या ठिकाणी। तर आता आपण तिथून पुढे आलेलो आहोत। पुढे आता आपण असंच मार्गाने जायचं आहे। इथे सुद्धा तुम्ही बघू शकतात की किती मोठी लाईन आहे। या ठिकाणी एक अन्नछत्र पण आहे। या ठिकाणी दररोज 12 ते 2च्या वेळेमध्ये जेवण असतं। तसेच संध्याकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत जेवण असतं। जेवणामध्ये प्रसादाला खिचडी असते। तुम्ही बघू शकता या ठिकाणी सिस्टीम कशी आहे। जेवण झाल्यानंतर ताटली आणि चमचे एका ह्याच्यात जमा करायचे असतात। छत्र तुम्ही पाहत आहात की या खुर्च्या मांडलेल्या आहेत, तर त्या आहेत भाविकांना जेवणासाठी।
हे आहे अन्नदान आणि देणगी पावती केंद्र. आता गणपती दर्शन घेण्यासाठी ही आहे तिसरी एंट्री. या ठिकाणी मोबाईल कॅमेरा अलाउड नाही आहे. हा सगळा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे. आपण त्या मंदिराच्या बाहेर पडतो ना गणपती दर्शन घेऊन, इथे कॅमेरा अलाउड आहे पण आतमध्ये अजिबात नाही आहे. त्यामुळे हे बाहेरचं तुम्ही बघा, हे दगडी खांब, पिलर, हे बांधकाम पूर्वीच्या काळातलं. हा कळस, मंदिराचा कळस हे बघू शकता तुम्ही. आता आपण मंदिराच्या बाहेरील परिसर बघूया. मंदिराचे बांधकाम, त्याचे कलर, तसेच त्याची पिलर किती छान डिझाईन त्याच्यावरती केलेली आहे हे आपण बघू शकतो. मंदिराचा कळस पहा किती सुरेख आहे. नवरा माझा नवसाचा आणि फुलची धमाल या दोन्ही चित्रपटांचे चित्रीकरण गणपतीपुळे येथे झालेले आहे. मंदिराचा आजूबाजूचा परिसर, समुद्रकिनारा, रमणीय वातावरण हे सगळं आकर्षित करणारं आहे. तसेच पर्यटनाव्यतिरिक्त दर्शन छान झालेलं आहे. पण आतमध्ये कॅमेरा घेऊन जायला मनाई असल्यामुळे तुम्हाला आता बाहेरचाच परिसर दाखवत आहे. कसं वाटलं तुम्हाला मंदिर? मस्त वाटलं की नाही? असेच आमचे व्हिडिओ बघत राहा, ब्लॉग्स बघत राहा पर्यटनाचे. लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या. बघा काहीच आता आपण जात आहोत कळण समुद्रावरती. हा मार्ग आहे इकडून जाण्याचा. दाखवते मी आता हे सगळं. इथं आपण हत्ती आणि उंदीर मामाचं दर्शन घेतलं. तिथून निघायचं. ह्या बाजूला वॉशरूम आहे. त्यानंतर आपण समुद्रावरती मजा करायला जात आहोत. तर लकी आमचा या ठिकाणी बनवत आहे वाळूचा किल्ला. बघू त्याला जमतोय का. आता आपण गाडीवरती राईड करायला जाणार आहोत. बीचवरती आम्हाला हे सुयोग पाटील भेटले आहे. त्यांच्या आम्ही या मोठी गाडी ATV राईड या गाडीवरती आम्ही राईड केलेलं. खूप छान पद्धतीने त्यांनी आम्हाला गायडन्स केलं. सर्विस चांगली आहे. तुम्ही यांना संपर्क साधावा जर तुम्ही इथं आलात तर रत्नागिरीच्या गणपतीपुळेच्या बीचवरती. तुम्हाला यांचा नंबर मी देणार डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुमचे आपलं रेट आहे सिंगल 100 रुपये, दोघं गेले तर 150. काय तिथे काय आहे? काय दिलं बेटा? हां ठीक आहे. बघा आमचं लाभेश आहे मंदेसला की कसं छान खेळतोय बघा. कसं डान्स करतोय बघा याच्याकडे जरा. बापरे बघ किती पाणी आहे लकी. बघा काहीच तुम्ही सुद्धा किती पाणी आहे. कसं केलेलं आहे कोणीतरी. हे विहीर बनवली पाण्याची इथे. बघ बोटिंग पण आहे इथे. लकी असं पुढे नको जाऊ बेटा, इकडे माझा हात धर तू. मस्त
मस्त मस्त. सनसेटची वेळ झालेली आहे आता. ओली झाली चड्डी. पॅन्टच ओली झाली आमच्या लकीची तर. कर एन्जॉय. बघ आली 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 लाट आली लाट आली. हाय 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 हाय. बघा आम्ही खेळतो बघा इथे. हा आई बघ ना गाडी दाखव. अरे अरे गाडी किती हलते ते. आली लाट आली. बघ 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 किती भारी वाटते ना लाट अंगावर इथे तेव्हा बेटा. बघ कशी. लकी लकी कपडे ओले होतील बेटा. बघा काही झाकी मस्ती करताय बघा इथे. आता वाजता 5:15. थोड्या वेळाने सनसेट होणार आहे 6 वाजेपर्यंत. आणि तोपर्यंत निघून जाऊ इथून. आपण जाऊया आता. चल कुठे. नाही नाही तिकडे नव्हे तिकडे नव्हे नाही नाही बाबा नाही. चल चल तू चल चल तू चल चल तू चल. चला गाईस आता आपण गणपतीपुळे सोडत आहोत. तर सगळं फिरून झालेले आहे मस्तपैकी. बाय बाय. मी बोल रे. आता मी चाललो बस मध्ये. आता बस गणपती पुढे होता. आता रत्नागिरी परत चाललो आम्ही गाईस. तुम्ही बघू शकता. तर मग बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबा. त्यामुळे तुम्हाला माझे व्हिडिओ त्वरित मिळतील. त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि कमेंट करून करा. त्याने आम्हाला समजेल की कोणता व्हिडिओ टाकायचा आहे. तुम्ही कमेंट करा. आम्हाला समजेल की कुठे जायचंय. तुम्ही लगेच सांगा. गोव्याला जायचं गोव्याला जाऊ. नाशिकला जायचं नाशिकला जाऊ. सांगा तुम्ही कमेंट मध्ये आम्हाला. लाईक शेअर करा. ठीक आहे. बाय बाय. लाईक शेअर करा सबस्क्राईब करा.